आदाब, नमस्कार, सत श्री अकाल, जय भीम मित्रांनो. मी सादिक शाह, बडनेरा मंडल न्यूज चॅनलसाठी आपले स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा वकील संघातर्फे निषेध. चांदूर बाजार वकील संघाचे एक दिवसीय काम बंद आंदोलन. तहसीलदारामार्फत राष्ट्रपतींना निवेदन. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ चांदूर बाजार तालुका वकील संघाच्या वतीने एक दिवसीय काम बंद आंदोलन करण्यात आले. न्याय व्यवस्थेच्या प्रतिष्ठेवर झालेल्या या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करत दिनांक 8 ऑक्टोबर सर्व वकिलांनी न्यायालयीन कामकाज पूर्णपणे बंद ठेवले. न्यायालय परिसरात वकील संघाच्या सदस्यांनी एकत्र येऊन शांततापूर्ण पद्धतीने निषेध व्यक्त केला. या प्रसंगी तहसीलदार चांदूर बाजार यांच्या मार्फत राष्ट्रपती महोदयांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाद्वारे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. या निषेध आंदोलनात वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट गजानन टी मोहोळ, ॲडव्होकेट अमर गेडाम, ॲडव्होकेट मिश्रीलाल मेश्राम, ॲडव्होकेट राहुल वासनकर, ॲडव्होकेट अनुज वासनकर, ॲडव्होकेट परवीन भुसकटे, ॲडव्होकेट राहुल गुंडेकर, ॲडव्होकेट भूषण देशमुख, ॲडव्होकेट निलेश खोडपे, ॲडव्होकेट अक्षय खाजवणे, ॲडव्होकेट रोशन लेंडे, ॲडव्होकेट शक्तिकुमार ताकसांडे, ॲडव्होकेट एस.झेड. गेडाम, ॲडव्होकेट ए.बी. काळे, ॲडव्होकेट शंकर पाडे तसेच सर्व सदस्य वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते. चांदूर बाजार येथून प्रतिनिधी संदीप वानखडेची रिपोर्ट. पाहत रहा बडनेरा मंडल न्यूज चॅनल. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपल्या भारताचे न्यायाधीश भूषणजी गवई सरन्यायाधीश यांच्यावर जो त्यांच्याच दिल्लीमधल्या कार्यालयात एका वकिलाने त्यांचा जो अपमान केला, म्हणजे त्यांच्यावर जो जोळा फेकण्याचा जो प्रयत्न केला, त्याविषयी चांदूर बाजार येथील वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि वकील संघाने निवेदन दिले. त्याबरोबर का दिले आणि काय त्यांची इच्छा आहे तर आपण त्याच्याकडून जाणून घेऊया. माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश माननीय श्री भूषणजी गवई साहेब यांच्यावर दिनांक 6/10/2025ला जो अपमानकारक व खेदजनक हल्ला झालेला आहे, त्याचा जो हल्ला आहे तो लोकशाहीला एक घातक असा प्रकार आहे आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही आज रोजी ठराव पारित करून दिवाणी न्यायालयातील कामकाज त्याचप्रमाणे तहसीलदार यांच्याकडील कामकाज हे बंद करण्याचा एक ठराव पारित केलेला आहे आणि आजचं कामकाजापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर आपण जो समजा सरन्यायाधीश यांच्यावर जो समजा हे झाला, मग आपल्याला या म्हणजे काय असं काय वाटते शासनाविषयी, म्हणजे शासनाला आपल्याला काय मागायचं आहे? शासनाला एक मागायचं आहे की अशा प्रकारचे जे भ्याड हल्ले वारंवार वकिलांवर किंवा शासकीय कर्मचाऱ्यांवर किंवा आता तर ते सर्वोच्च न्यायाधीश आहे सर्वोच्च न्यायालयाचे, त्यांच्यावर जर हल्ला होऊ शकते तर मग सामान्य माणसाचा कुठेच टिकाव लागू शकत नाही. त्यामुळं असे जे दुष्कर्म करणारे जे व्यक्ती आहे यांच्यावर कठोर शासन व्हायला पाहिजे आणि अशा प्रकारची जी पुनरावृत्ती केव्हाच घडावू नये अशी आमची इच्छा आहे. तर शासनाने न्याय द्यावा असं या वकील संघांच्या अध्यक्ष यांचं मत आहे. बडनेरा मंडळ न्यूजसाठी मी संदीप वानखडे. निषेध असो, निषेध असो, निषेध असो, निषेध असो, भ्याड हल्ल्याचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो, भ्याड हल्ल्याचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो.